नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील सर्वनाम ही विकारी शब्दांची जात अभ्यासणार आहोत. चला तर बघूया सर्वनाम. पुढील परिच्छेद बघा. गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. गणेशचे कौतुक सर्वांनी केले. आता पुढील परिच्छेद बघा. गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. त्याला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. त्याचे कौतुक सर्वांनी केले. मित्रांनो, वरील 2 परिच्छेदामध्ये आपणास काय फरक दिसतो? पहिल्या परिच्छेदात गणेश हे नाम वारंवार आले आहे, त्यामुळे ते ऐकायला बरे वाटत नाही. दुसऱ्या परिच्छेदात त्याने, त्याचा, त्याला, त्याचे हे नामाऐवजी शब्द वापरलेले आहेत. नामाऐवजी जे शब्द वापरले जाते त्याला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाची व्याख्या बघूया. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, हा, तू, कोण, काय इत्यादी हे सर्वनाम आहेत. सर्वनामाचे प्रकार बघूया. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. एकूण सर्वनामाचे हे 6 प्रकार आहेत. प्रथम प्रकार बघूया. पुरुषवाचक सर्वनाम. आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो. आपण दुसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. आपण तिसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. वरील 3ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार बघूया. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत. पुरुषवाचक सर्वनामाचा पुढील प्रकार बघूया. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत. तिसरा प्रकार बघूया. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणजेच बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून आपण जे सर्वनाम वापरतो ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत. सर्वनामाचा दुसरा प्रकार बघूया. दर्शक सर्वनाम. हा गणेश आहे, तो फळा आहे, ही वही आहे, ती पेन्सिल आहे, हे दप्तर आहे, ते पुस्तक आहे. या उदाहरणामध्ये हा, ही, हे, तो, ती, ते ही दर्शक सर्वनामाची उदाहरणं आहेत. दर्शक सर्वनामाची व्याख्या बघूया. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते. तिसरा सर्वनामाचा प्रकार बघूया. संबंधी सर्वनाम. जो अभ्यास करील तो पास होईल. जी अभ्यास करील ती पास होईल. जे अभ्यास करील ते पास होईल. वरील उदाहरणांमध्ये जो, जी, जे, तो, ती, ते हे संबंधी सर्वनाम आहेत. संबंधी सर्वनामाची व्याख्या बघूया. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे, तो, ती, ते. सर्वनामाचा चौथा प्रकार बघूया. प्रश्नार्थक सर्वनाम. पुढील उदाहरणे अभ्यासूया. केळी कोण खाणार आहे
पुढील उदाहरण बघूया. तुला काय पाहिजे? कोणाला चेंडू हवा? वरील वाक्यांतील कोण, काय, कोणाला या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी झालेला आहे. म्हणून ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या बघूया. ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाच्या इत्यादी ही प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरणं आहेत. सर्वनामाचा पुढील प्रकार बघूया. पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. यावरील उदाहरणं बघूया. कोणी कोणास बोलू नये? जगी सर्व सुखी असा कोण आहे? वरील वाक्यातील कोणी, कोण ही जी सर्वनामं आहेत या सर्वनामावरून निश्चित अशा नामाचा बोध होत नाही, म्हणून ही अनिश्चित सर्वनामे आहेत. अनिश्चित सर्वनामाची व्याख्या बघूया. वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे सांगता येत नाही, त्याला अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी, काय ही अनिश्चित सर्वनामाची उदाहरणं आहेत. सर्वनामाचा पुढील प्रकार बघूया. शेवटचा प्रकार 6वा आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम ची व्याख्या बघूया. ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आत्मवाचक सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही. आत्मवाचक सर्वनामाची उदाहरणं बघूया. आपण व स्वतः. सर्वनामाचे प्रकार ओळखा. ती, मुलगी, आहे. ती या सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी आपण ओळखायचा आहे. अगदी बरोबर, दर्शक सर्वनाम. पुढील उदाहरण बघूया. सहलीला कोण जाणार आहे? कोण या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. अगदी बरोबर, प्रश्नार्थक सर्वनाम. पुढील उदाहरण बघूया. मी विद्यार्थी आहे. मी या सर्वनामाचा प्रकार ओळखा. अगदी बरोबर, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील उदाहरण अभ्यासूया. जो गरजेल तो बरसेल. जो, तो या सर्वनामांचा प्रकार अगदी बरोबर, संबंधी सर्वनाम. पुढील उदाहरण अजून अभ्यासूया. कोणीही खेळू नका. कोणीही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. अनिश्चित सर्वनाम. अगदी बरोबर. अजून पुढील उदाहरणे अभ्यासूया. ते झाड आहे. ते या सर्वनामाचा प्रकार ओळखा. दर्शक सर्वनाम. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढील उदाहरण बघा. तू अभ्यास कर. तू या सर्वनामाचा प्रकार आपण ओळखायचा आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढील उदाहरण बघूया. कोणाला चेंडू पाहिजे? प्रश्नार्थक सर्वनाम. अगदी उत्तर बरोबर आहे. आपण सर्व सर्वनामाचे प्रकार अगदी बरोबर ओळखलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण विशेषण व विशेषणाचे प्रकार अभ्यासणार आहोत.